नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर धर्मदाय निरीक्षक आयुक्तालयाचे पेपर काय झालेले आहेत. ठीक आहे, धर्मदाय आयुक्तालय निरीक्षकचे पेपर संपलेले आहेत. ओके, तर 11 तारखेला जो पेपर झाला सेकंड शिफ्ट, 11 नोव्हेंबरला जी सेकंड शिफ्ट झाली त्या पेपरचे आज आपण सगळेच प्रश्न पाहणार आहोत. ओके, सो मला जीएसचे 25 पैकी 23 प्रश्न आठवले, तर ते 23 प्रश्न मी आज तुमच्या समोर घेणार आहे. तर पहिलाच प्रश्न म्हणजे मी इतिहास म्हणजे विषयानुसार मांडणी केली आहे. तर भारत छोडो आंदोलन हे कधी झाले, तर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन झाले. गांधीजींनी कोणत्या कारणाने असहकार चळवळ मागे घेतली, तर कोणत्या कारणाने, तर चौरी चौरा या कारणाने असहकार चळवळ मागे घेतली. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला, तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केले, तर कोणी सुरू केले, लोकमान्य टिळक यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर मग प्रश्न होता की प्रार्थना समाजात काय प्रार्थना समाजात विधवा विवाह आणि स्त्री शिक्षणाला कोणी प्रोत्साहन दिले, तर कोणी दिले, न्यायमूर्ती रांडे यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर मग करंटचे प्रश्न होते की विल टू विन कॅम्पेन कोणत्या देशात राबवण्यात आले, तर कोणत्या देशात राबवण्यात आले, हे भारतामध्ये राबवण्यात आले. यावर्षीचा जो वर्ल्ड कप होता तो भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान दोन देशांमध्ये झाला. ओके, दोन देशामध्ये म्हणजे मॅचेस खेळवण्यात आल्या होत्या. ओके, सो विल टू विन हे कॅम्पेन कुठे, तर भारत देशामध्ये. त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर मग थीम विचारली होती, ग्लोबल फिनटेक थीम काय होती. ठीक आहे, ग्लोबल फिनटेक थीम या वर्षी काय होते 2025, तर त्याचं उत्तर आहे एम्पॉवरिंग फायनान्स फॉर अ बेटर वर्ल्ड पॉवर बाय एआय ॲग्युमेंटेटेड इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्लुजन. ही काय होती, तर ग्लोबल फिनटेकची थीम होती 2025 ची. ठीक आहे, त्यानंतर मग सप्टेंबर 2025 मध्ये नॅशनल हायवे 139 हा मार्ग कोणत्या राज्यात बांधण्यासाठी 3,822 करोड रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, तर कुठे, बिहार. तुम्ही जर बिहार मारलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे, कारण की आता बिहारची इलेक्शन होती, त्या अनुषंगाने हा लॉजिक बेस्ड प्रश्न होता. आपल्याला उत्तर म्हणजे वाचण्याचा भाग नव्हता, पण एक लॉजिक लावून आपण याचं उत्तर काढू शकलो असतो. ओके, त्यानंतर मग जून 2025 मध्ये कोणत्या दोन शहरादरम्यान समृद्धी महामार्ग शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या भागाचे उद्घाटन करण्यात आले, तर त्याचं उत्तर होतं नाशिक ते पुणे, कारण की शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्ग झाला होता. त्यानंतर जे 76 किलोमीटर लांबीचा मार्ग होता तो नाशिक ते पुणेच्या दरम्यान बांधण्यात आला. ओके, त्यानंतर होतं की पासबुक लाईट कोणत्या संस्थेने सुरू केले. आता जर तुम्ही याचं इंग्लिशमध्ये केले असते तर पासबुक लाईट हे कोणत्या संस्थेने, संस्था म्हणजे ऑर्गनायझेशन, तर ईपीएफओचा जो आखरीचा ओ आहे त्याचा अर्थ सुद्धा काय होतो, तर ऑर्गनायझेशन होतो. ओके, एन्फोर्समेंट प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन त्याचा लॉंग फॉर्म होतो, त्याच्यामुळे हा सुद्धा लॉजिक बेस्ड क्वेश्चन होता. त्यानंतर मग 74वी घटना दुरुस्ती नंतर कोणता भाग समाविष्ट करण्यात आला, तर कोणता भाग समाविष्ट करण्यात, भाग 9A. त्याचं उत्तर काय, भाग 9A हे त्याचं उत्तर येणार. ठीक आहे, त्यानंतर मग भारत आणि बांगलादेश सीमा भाग दुरुस्तीसाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली होती, तर कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली, ती 100वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. ठीक आहे, त्यानंतर एक कलम प्रश्न होता की भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क हे कुठे दिले, तर कलम 8 मध्ये दिलेले आहेत, असा एक प्रश्न होता. त्यानंतर मग कृष्णा नदी कोणत्या राज्यात वाहते, असा प्रश्न होता. तर कृष्णा नदी ही 3 राज्यात वाहते भारतातील, कोणकोणत्या, तर महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, हे त्याचं उत्तर येईल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. ओके, त्यानंतर एक प्रश्न होता, दोन स्टेटमेंट दिले होते. तर पहिले स्टेटमेंट मला आता आठवत नाही काय होते. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये असं दिलं की कोकण प्रदेश आणि पश्चिम घाटात लॅटराइट मृदा आढळते. पहिले स्टेटमेंट तर बरोबरच होते आणि दुसरे स्टेटमेंट सुद्धा काय होते, बरोबर. ते दोन्ही स्टेटमेंट हे काय होते, बरोबर होते. ओके, त्यानंतर एक डेफिनेशन दिली होती, the process by which Earth's magnetic field is generated by the movement of molten iron is the liquid outer core called, त्याला काय म्हणतात, तर जिओडायनॅमिक. त्याला काय म्हणतात, जिओडायनॅमो. त्याला काय म्हणतात, तर मॅग्नेटिक फील्ड बद्दल दिलं होतं. ठीक आहे, अर्थच्या संबंधित, तर त्याला म्हणतो आपण जिओडायनॅमिक. ठीक आहे, जिओडायनॅमिकची डेफिनेशन विचारलेली होती. ठीक आहे, म्हणजे प्रश्नामध्ये डेफिनेशन दिली होती, आन्सर त्याचं जिओडायनॅमो होतं. ओके, त्यानंतर प्रश्न होता की द आउटर मोस्ट लेअर ऑफ द अर्थ मेड रॉक्स इज कॉल्ड.
ठीक आहे. तर आउटर मोस्ट लेअर जे आहे ते पृथ्वीची ते कोणत्या रॉक्स पासून, खडकापासून बनले होते, त्याचं उत्तर येत होतं क्रस्ट. ओके. त्यानंतर मग खालीलपैकी अलगी संबंधित चुकीचे वाक्य ओळखा. ठीक आहे. तर 4 स्टेटमेंट होते. त्यापैकी एक जे स्टेटमेंट होते ते चुकीचं होते. चुकीचं स्टेटमेंट म्हणजे अलगीचे 5 प्रकार आहेत. तर अलगीचे किती किती प्रकार आहेत? तर 11 प्रकार आहेत. ओके. कोण 1935 मध्ये फीचरने मांडले होते. 1935 मध्ये कोणी फीचरने मांडले होते. ठीक आहे. आणि भस्केच्या पुस्तकामध्ये किती दिले आहेत? तर फक्त 4च काय दिले आहेत? तर अलगीचे प्रकार दिले आहेत. आणि प्रश्नामध्ये 5 विचारले तर 5 हे उत्तर चुकीचं आहे. टोटल किती आहेत? 11 प्रकार आहेत त्याचे. त्यानंतर मग जिम्नोस्पर्म मध्ये टालेस्ट्री कोणता असा प्रश्न होता. तर सेक्विया काय? सेक्विया हा जे आहे काय ते जिम्नोस्पर्म मधील सर्वात टालेस्ट्री आहे. ठीक आहे. तुम्ही सेक्विया मारलं तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर मग कार्बोहायड्रेट्स कोणता केमिकल फॉर्म्युला तयार करतो? तर कोणता? C6H12O6 हा फॉर्म्युला कोण तयार करतो? तर हा केमिकल फॉर्म्युला कार्बोहायड्रेट तयार करतो. ठीक आहे. त्यानंतर मग वॉटर अँड अल्कोहोल सेपरेटेड बाय म्हणजे पाणी आणि जे दारू असते ते कशाने वेगळी केली जाते? तर त्याच्यासाठी कोणती वापरली जाते पद्धत? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. काय वापरली जाते? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. त्यानंतर प्रोटीन आर इसेन्शियल फॉर ह्युमन बॉडी परफॉर्मिंग रोल्स फ्रॉम प्रोव्हाइडिंग स्ट्रक्चर्स सपोर्टिंग टू बिल्डिंग अँड रिपेअरिंग टिश्यूज. ठीक आहे. तर प्रथिनांचं कार्य काय असा एक प्रश्न होता. ठीक आहे. जे प्रथिन आहे त्याचे प्राथमिक कार्य काय? तर ते काय करतात? रिपेअरिंग टिश्यू करतात. ओके. ह्युमन बॉडीमध्ये. त्यानंतर मग प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 23 आहे ना. ओके. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रामध्ये हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर कोणता जिल्हा आहे? सांगली जिल्हा आहे. तसे अशा प्रकारे मला 23 प्रश्न आठवले. तर तुम्ही चेक करू शकता यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत आणि किती प्रश्न चूक आहेत, जेणेकरून मग तुम्हाला समजेल की तुमचं रिझल्ट मध्ये येऊ शकते किंवा नाही. कारण की रिझल्ट फॅक्टर हा फक्त जीएस आणि इंग्लिश हे 2 विषय करतात. कारण की रिजनिंग फार सोपे होतं. रिजनिंग मध्ये मुलं आउट ऑफ पैकी आउट ऑफ घेतात. ठीक आहे. 25 पैकी 25 घेण्यालायक होतं. ठीक आहे. आणि मराठी पण होतं, ठीकठाक होतं. मराठीमध्ये 1-2 प्रश्न सोडले. ठीक आहे. मराठी पण काय एव्हरेज होतं. मराठी म्हणजे म्हणजे 22 ते 23 मार्क घेण्यालायक होता. ठीक आहे. रिजनिंग 25 पैकी 25. आता जीके थोडं थोडं सोपी थोडं कठीण अशा प्रकारे होतं. सो तुम्ही हे सगळे प्रश्न बघा. आणि इथं मला 2 प्रश्न आठवलेले नाहीत. तर ते 2 प्रश्न कोणते होते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. जेणेकरून मग आपल्याला 25 पैकी 25 प्रश्न जीकेचे माहित होतील. ठीक आहे. मला 23 प्रश्न आठवले. त्यानुसार मी 23 प्रश्नाचे अनालिसिस घेतलं. अजून 2 प्रश्न आहेत जे मला आठवले नाही. ते 2 प्रश्न कोणते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. ओके. त्यानंतर मग आपण सायन्सचे सिनॉनिम्स एंटोनिम्स काय आले ते बघू. एंटोनिम जास्तीत जास्त होते. तर वेहेमेंटली. ठीक आहे. याचं सिनॉनिम्स विचारलं होतं. ठीक आहे. वेहेमेंटलीचं सिनॉनिम्स काय तर ते इंटेन्सली किंवा पॅशनेटली असं त्याचं उत्तर येईल. वेहेमेंटलीचं काय येते तर इंटेन्सिव्हली किंवा पॅशनेटली. ॲडॅमेंटचं विरोधार्थी विचारलं होतं. ठीक आहे. तर ॲडॅमेंटचे सिनॉनिम्स काय आहेत तर फर्म, स्टेटफेड, ऑब्स्टिनेट. ओके. तर हे झाले त्याचे सिनॉनिम्स. आता एंटोनिम्स काय होतं ते मला आठवत नाही. ॲडॅमेंटचं जे काय होतं अँटोनिम्स विचारलेलं होतं. ओके. अनवेरिंगचं अँटोनिम्स विचारलं होतं त्याच्यात घेते हेजिस्टंट. ओके. त्याच्यानंतर पॅसेज मध्ये दिलं होतं ऍसिडियस. ऍसिडियसच्या विरुद्धार्थी शब्द काय होते तर इडल. ऍसिडियस म्हणजे काय होते? मेहनती व्यक्ती. तर त्याच्या विरुद्धार्थी काय आलं तर इडल येते, आळशी व्यक्ती. ओके. त्याच्यानंतर मग हे वाक्य होतं, ते 2 स्टेटमेंट होते. त्याच्यामध्ये आर्टिकल आपल्याला यूज करायचं होतं. सॉरी, आर्टिकल नाही, प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशन काय येते? बिटवीन हे प्रिपोजिशन येते. त्यानंतर काय आउटसाइड एक प्रिपोजिशन ते म्हणजे वर्गात जर शिक्षक आले तर मुले कुठे होते तर इनसाइड जर दिलं असतं तर इनसाइड मारले असतं, पण तिथे इनसाइड नव्हतं. ठीक आहे. थ्रू तर काही येणार नव्हतं. थ्रू एक ऑप्शन होतं. सो आउटसाइड जेव्हा शिक्षक विद्यार्थी आले तेव्हा विद्यार्थी कुठे होते तर वर्गाच्या बाहेर होते असं. ठीक आहे. असे 2 काहीतरी नाव दिले होते. जेव्हा 2 व्यक्ती किंवा 2 वस्तू असतात तर त्यांचं कंपॅरिझन करताना आपण बिटवीन या प्रिपोजिशनचा काय करतो आपण वापर करतो. ओके. त्यानंतर मग पार्शिमोनियस. पार्शिमोनियसचं सिनोनिम्स विचारलं होतं. तर पार्शिमोनियसचं सिनोनिम्स काय होतं? स्टिंगी, फ्रुगल होतं. ठीक आहे. तर पार्शिमोनियसचं सिनोनिम्स विचारलं होतं की अँटोनिम्स मला आता बरोबर आठवत नाही. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पार्शिमोनियसचं काय विचारलं होतं. ठीक आहे. पार्शिमोनियस म्हणजे कंजूस माणूस होते. ठीक आहे. आणि एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय होते तर खर्च करणारा. त्यानंतर मग मेडिकल सबस्टन्स that is used to prevent a poison or disease from having an effect. त्याला काय म्हणतो आपण? अँटीडोट असे म्हणतो. ठीक आहे. अँटीडोट असे म्हणतो. त्यानंतर मग जे आपले PQRS होते ज्याला आपण पॅराजंबल म्हणतो. तर
यावेळी कसं होते, पॅराजंबल आपल्याला अरेंजमेंट करायची होती का नाही, तर ह्याचे 4 स्टेटमेंट दिले होते PQRS. तर यापैकी एक इमॅच म्हणजे एक जे होतं ते वाक्य नॉनसेन्स होतं. ओके. तर एक होतं इज इज काहीतरी म्हणून होतं, तर त्याच्यामुळे मी ते इज इज तर येणार नाही म्हणून तो एक प्रश्न मी कॅन्सल केला होता, एक मला आठवत आहे. ठीक आहे. तर असे असे जवळपास PQRS वाले म्हणजे ऑड ओळखायचं, आपलं 4 वाक्य दिले होते त्यापैकी एक ऑड ओळखायचं होतं. ठीक आहे. तर असे जवळपास 3 ते 4 प्रश्न होते ऑड ओळखायचे. तर हा नवीन पॅटर्न होता. आतापर्यंत TCS ने असा काही पॅटर्न विचारला नव्हता. हा नवीन पॅटर्न होता की ऑड वाक्य बाहेर काढा. ठीक आहे. 4 वाक्य दिले होते, 4 पैकी एक वाक्य बाहेर काढायचं होतं. पॅसेज जो होता तो बिझनेसवर होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग ते अंबानी काहीतरी दिलं होतं. अंबानी एक बिझनेसवर काय होता, पॅसेज होता. तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं होतं ते अंबानी, त्यानंतर मग बिर्ला वगैरे, किंवा मग ते फॉरेनचं काहीतरी नाव होतं, आता मला आठवत नाही. तर तो पॅसेज थोडा टफ होता. पॅसेज काय डोक्याच्या बाहेर गेला. मराठीचा पॅसेज खूप सोपी होता. मराठीचा काही विषय नाही, पण इंग्लिशचा जो पॅसेज होता थोडाफार टफ होता. ओके. त्यानंतर मग इंग्लिशमध्ये बस एवढंच मला आठवलं. ओके. प्रिपोजिशन 2 होते. प्रिपोजिशन 2 होते. सिनोनिम्स एंटोनिम्स भरपूर प्रमाणात. इडियम फ्रेजेस होते पुन्हा. मी समोर घेतलेच नाही इडियम फ्रेजेस. इडियम फ्रेजेस मी घेतलेले नाही. तर इडियम फ्रेजेस जर म्हटलं तर त्यामध्ये मग थांबा मला आठवू द्या 1 मिनिट. जास्त एफर्ट घेणे म्हणजे गो टू द एक्स्ट्रा माइल. गो टू द एक्स्ट्रा माइल अशा प्रकारे एक होता, एक्स्ट्रा माइल. ओके. सो मी याचा बॅक बियॉन्ड असं काहीतरी मारला, तर ते माझं चुकलंय. तर त्याचं उत्तर येते गो टू द एक्स्ट्रा माइल हे येईल. इडियम फ्रेजेस तशा सोपीच होत्या, तेवढ्या काही टफ नव्हत्या. ठीक आहे. 2 ते 3 इडियम फ्रेजेस होत्या, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन होते. ओके. सो अशा प्रकारे इंग्लिश होतं. नेक्स्ट मग आता मराठी. मराठीचे जे समानार्थी शब्द होते ते बघू आपण. समानार्थी विरुद्धाशी म्हणी वाक्प्रचार. ओके. सो पहिलाच म्हणजे मी समानार्थी घेतला. आता चिरायू. चिरायूचं चिरंजीव आहे की आजीवन आहे मला सांगाल, कारण मी आजीवन मारलंय त्याचं उत्तर. मोरावाडमीमध्ये याचं उत्तर जे दिलं आहे ते चिरंजीव दिलं. चिरंजीव म्हणजे एक तर मुलगा पण होते. आता चिरंजीव म्हणजे आयुष्यभर म्हणजे पूर्ण मरेपर्यंत, तर आजीवन असं म्हणू शकतो आपण. आता नेमकं याचं उत्तर काय द्यायचं टीचर्स त्याच्यावर आपण पाहू आन्सर केल्यावरती. ओके. सो चिरायूचं चिरंजीव हे मोरावाडमेमध्ये दिलाय. कट. आता हे एक शब्द होते, तर एका शब्दाचे 2 अर्थ काय निघतील अशा प्रकारे प्रश्न होते. म्हणजे असे सरळ सरळ नव्हते की कट म्हणजे कट रचणे वगैरे, नाही का, फक्त कट दिला होता. आता कट वरून आपल्याला अर्थ असा होता की कट रचणे. कट रचणे म्हणजे काय होते, गुप्तपणे काय करणे, चर्चा करणे किंवा मसलत करणे. ठीक आहे. गुप्त चर्चा, त्याला आपण काय म्हणतो, कट. तर याचे एका शब्दाचे 2 अर्थ विचारले होते. त्यानंतर शर्त. शर्तचे 2 अर्थ विचारले होते. तर पैज होते शर्त म्हणजे. ठीक आहे. शर्त म्हणजे पैज होते आणि शर्त म्हणजे पुन्हा एक काहीतरी दिलेलं होतं. ठीक आहे. आता ओढा. ओढा म्हणजे काय, कल होते आणि नाला पण होते. ठीक आहे. तर एका शब्दाचे 2 अर्थ अशा प्रकारे यावेळी नवीन पॅटर्न दिसला मला समानार्थी शब्दामध्ये. ओके. त्यानंतर मग पॅसेज खूप सोपे होता. स्वामी विवेकानंद. ठीक आहे. ते मानवता वानवता याच्याबद्दल होता, मानवताबद्दल. ओके. अशा प्रकारे उत्तर होते त्याचे. सोपे होता तो मॅथ्स पॅसेज. 3 प्रश्न होते पॅसेज वरती. ओके. त्यानंतर मग विशेषण होतं का. आता भावंडे. भावंडे किती, 5 भावंडे. ठीक आहे. तर हे विशेषण झालं भावंडाचं. भावंडे किती, तर 5 भावंडे. ठीक आहे. हे संख्या विशेषण झालं याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक विशेषण होतं, 5-5चा गट असं काहीतरी होतं एक, आठवत नाही मला. तर हे सुद्धा काय ते तर विशेषणाचा भाग येतो. ओके. त्यानंतर मग शुद्ध वाक्य करायचे होते. ओके. सो सूर्य पृथ्वीपासून लांब आहे अशा प्रकारे एक वाक्य होतं. तर त्यांनी 2 वाक्यामध्ये सूर्य जो आहे तो असा दिला होता. ठीक आहे. 2 वाक्यामध्ये सूर्य असा होता आणि 2 वाक्यामध्ये सूर्य जो आहे तो असा होता. ओके. सो सूर्य, हा ते 2 ऑप्शन एलिमिनेट करायचे. हा सूर्य जिथे जिथे ते 2 ऑप्शन एलिमिनेट करायचे होते. आता हा सूर्य. ठीक आहे. त्यानंतर पृथ्वी सुद्धा त्याने थोडी चुकी दिली होती. एका 2 ऑप्शन मध्ये पृथ्वी जी आहे ते अशी दिली होती आणि 2 ऑप्शन मध्ये पृथ्वी जी आहे ती कशी दिली होती, तर पृथ्वी अशी दिली होती. तर हा पृथ्वी येत नाही. पृथ्वी कोणती येते, तर ही पृथ्वी येते. ओके. सो सूर्य पृथ्वीपासून लांब आहे एक असा प्रश्न होता. शुद्ध शुद्ध करायचं. ठीक आहे. त्यानंतर मग मौलिक. मौलिक होतं सगळ्या याच्यामध्ये. मौलिक जे दिलं होतं ते मौलिक जे आहे ते अशा प्रकारे दिलं होतं. ठीक आहे. फक्त एकच वाक्य होतं, शुद्ध वाक्यच करायचं होतं. एक वाक्य होतं त्याच्यामध्ये फक्त या मौलिक करून आपण उत्तर काढू शकलो असतो. सो मौलिक कसं लिहायचं होतं, तर मौलिक हे अशा प्रकारे लिहायचं होतं. ओके.
असमौलिक हे असेल. ज्याने असमौलिक मारला त्याचं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अवडंबरच्या विरुद्धार्थी शब्द विचारला होता. अवडंबरचा विरुद्धार्थी शब्द, तर अवडंबरचा विरुद्धार्थी शब्द काय ते तर साधेपणा. अवडंबरचा काय ते साधेपणा. मोरा वाढवण्यामध्ये हे प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर मन होती उतळ पाण्याला खळखळाट फार. ठीक आहे. म्हणजे काय, ज्याला कमी नॉलेज असतो तो जास्त माणूस काय करतो, बड्या मारतो. ठीक आहे. अल्पज्ञानी माणूस जास्त बड्या मारतो, हे त्याचं उत्तर होतं. ओके. त्यानंतर मग एक पुती रडे आणि सात पुती ही रडे. आता एक पुती रडे आणि सात पुती रडे म्हणजे काय, सगळीकडे सारखीच परिस्थिती येते. ओके. ठीक आहे. प्रत्येकाच्या वाट्याला सारखे दुःख असतात, हे त्याचं उत्तर होतं. तर अशा प्रकारे मला 15 प्रश्न आठवले, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. ओके. हा, त्यानंतर मग काय, हा विशेषण आपण बघितलं. विशेषणाचा काय मुद्दा आहे तर विशेषण होता. ठीक आहे. भावंडे किती तर 5 भावंडे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा विशेष 5-5चा गट असा काहीतरी होता. ते आता मला वाटतं 5-5 आहे. ठीक आहे. ते पण विशेषण होतं. आपण याला आपण याला असे वाटले नाही. कोण, आपण. आपण म्हणजे कोण, तुम्ही. तुम्ही याला असे वाटले नाही, तर तुम्ही काय तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. आपण याला असे वाटले नाही, तर हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर मग रिझनिंग खूप सोपे होतं. रिझनिंगचं तेवढं काय नाही नव्हतं. ओके. नंबर सिरीजवर एक प्रश्न होता. त्यानंतर अक्षर मालिकेवर 6-7 प्रश्न होते. ठीक आहे. त्यानंतर बैठक व्यवस्थावर 3 प्रश्न होते. आता बैठक व्यवस्था म्हणजे एक जो होता तो थोडा टफ वाटला मला, कारण ते सिटिंग अरेंजमेंट बरोबर येत नव्हती, तरी पण ते उत्तर आलं. ठीक आहे. सरळ रेषेमध्ये एक होता. सिटिंग आपला वर्तुळकार होते, 7 लोक बसवायचे होते आपल्याला, त्याच्यावरती एक प्रश्न होता. त्यानंतर मग मजलीवरचा होता. ठीक आहे. 3 प्रश्न फार सोपे होते. त्यानंतर मग अशा प्रकारचा पॅटर्न होता. ठीक आहे. नंबर दिले होते त्यात आधी समसंख्या. आता हा जो पॅटर्न आहे तो लोको पायलटची जी एक्झाम झाली, लोको पायलटची एक्झाम, त्यापासून या TCS हा पॅटर्न सुरू केला. आधी अशा प्रकारचा पॅटर्न नव्हता, कारण की SSC CGL ची एक्झाम वगैरे मी दिली आहे, SSC CGL ची एक्झाम, तर त्याच्यामध्ये हा पॅटर्न नव्हता. हा पॅटर्न रेल्वेने सुरू केला. ठीक आहे. तर रेल्वेच्या प्रत्येक एक्झाम मध्ये हा पॅटर्न मला दिसला. ठीक आहे. नंबर दिले होते त्यात आधी काय समसंख्या आणि नंतर विषम संख्या असणारा विषम संख्या शोधा, अशा प्रकारे 2-3 प्रश्न होते. समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बंधमध्ये समसंख्या, समसंख्येनंतर विषम संख्या येते, नंतर विषम संख्या येते, असे किती गट आहेत बा, अशा प्रकारे प्रश्न होता. त्यानंतर मग अशाच प्रकारे ह्याच पॅटर्न मध्ये स्वर व्यंजनवर सुद्धा एक प्रश्न होता. त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न होते. पुन्हा एक होता की समसंख्येमध्ये 1 ऐड करा आणि विषम संख्येमधून काय 1 वजा करा, अशा प्रकारे किती 1-2 प्रश्न होते. त्यानंतर एक डायग्रामवर प्रश्न होता, तो खूप सोपे होता. अशा प्रकारची एक डायग्राम होती. ठीक आहे. ती रंगवलेली होती, तर जो रंगवलेला होता ना तोच भाग उत्तर होता. ठीक आहे. अशा प्रकारे एक सिंबल दिलं होतं. हा सिंबल तुम्हाला खालीलपैकी कोणत्या फिगर मध्ये दिसतो, तर एकच फिगर होती ज्याच्यामध्ये हा सिंबल होता. तर खूप सोपी प्रश्न होता डायग्रामवरचा. त्याच्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट वरती एक प्रश्न होता. तर अशा प्रकारे ठीक आहे आपण प्रश्न बघितले कसे कसे होते. तर मला तुम्ही जीकेचे प्रश्न सांगा तुमचे किती बरोबर आले, आणि 2 प्रश्न मला आठवले नाही, ते 2 प्रश्न तुम्ही सगळे प्रश्न आठवून पहा. यापैकी 2 प्रश्न मला आठवले नाही, तर ते 2 प्रश्न कोणते तुम्ही मला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मग आपल्याला 25 पैकी 25 प्रश्न भेटतील. तर कोणत्या दिवसाचा पेपर आहे हा, तर ज्यांचा 11 नोव्हेंबरला सेकंड शिफ्ट होती त्यांचा हा पेपर आहे. ठीक आहे. हा पेपर माझा पण होता 11 नोव्हेंबर सेकंड शिफ्ट. ओके. सो अशाच प्रकारे मी बाकीच्या शिफ्टचे पण सध्या प्रश्न टाकेन. ठीक आहे. सर्वच घेईन मी. जवळपास आपले पेपर कधीपासून तर कधीपर्यंत झाले, तर आय थिंक आधी 2 झाले, त्याच्यानंतर मग 10 तारखेला एक, 11ला एक आणि 12ला आधी 2 पेपर झाले. किती आय थिंक 6-7 तारखेला झाले वाटते. 6 आणि 7 तारखेला पेपर झाले, आणि मग 10, 11, 12. ठीक आहे. टोटल किती शिफ्ट मध्ये पेपर झाले, तर टोटल 15 शिफ्ट झाल्या. ठीक आहे. प्रत्येक 3 1 3 6 3 9 3 12 3 5 15 शिफ्ट मध्ये सगळे पेपर झाले. ओके. सो नॉर्मलायझेशन होईल. ठीक आहे. नॉर्मलायझेशन होईल. आता याच्यामध्ये काय, जीके आणि जीएस मध्ये ज्या विद्यार्थ्याने चांगला स्कोर केलाय, ठीक आहे, आता रिजनिंग मध्ये आउट ऑफ येतीलच मुलांना, मराठी ते बऱ्यापैकी 22-23 घेतील, आणि इंग्लिश मध्ये सुद्धा 22-23. ठीक आहे. आता मुद्दा राहिला तो जीकेचा. जर जीके मध्ये जर चांगले मार्क येत असतील, ठीक आहे, तर लागण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. तर बघू आता जीएस मध्ये किती प्रश्न बरोबर येतात आणि किती चुकतात, त्या अनुषंगाने मग बाकीच्या मुलांना किती स्कोर आहे. ठीक आहे. तरी पण 90 प्लस हा कट ऑफ जाऊ शकतो असं मला वाटत आहे, कारण की पेपरची जे लेवल होती ती फार सोपी होती. ठीक आहे. तलाठीपेक्षा मला सोपी वाटला, कारण की याच्यामध्ये मॅथ हा पोर्शन नव्हता. जर मॅथ जर असता थोडा डिफिकल्ट गेला असता, मग रिझनिंग मध्ये
मॅथ रिजनिंग जर असतं तर मुलं मॅथमध्ये थोडे एक दोन प्रश्न टफ असते आणि मुलांना तेवढा स्कोर झाला नसता. तर रिजनिंग फार सोपे होतं, त्याच्यामुळे रिजनिंग मध्ये मुलांनी आउट ऑफ घेतलं. ठीक आहे, मुलांना काय मॅथ थोडं अवघड जाते, त्याच्यामुळे त्यांनी मॅथ हा विषयच ठेवला नाही. त्याच्यामुळे मुलांना खूप मार्क आलेले आहेत. ओके, सो कट ऑफ हा थोडा हायच राहील यावेळेस, कारण की पेपर खूप सोपे होता. ठीक आहे, तर पुन्हा जर तुम्हाला बाकीचे आता बाकीच्या शिफ्टच्या मुलांना जर त्यांचे पेपर पाहिजे तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी सगळ्याच पेपरचे अनालिसिस घेऊन येईल. ठीक आहे, तरी पण आन्सर की ही लवकरच येईल. ठीक आहे, आता किती पेपर आपले झाले, 12 तारखेला आपला पेपर संपले. ठीक आहे, तर टीसीएचं एक पॅटर्न आहे की ते 5 ते 6 दिवसामध्ये काय आन्सर की टाकतात. ठीक आहे, कधी कधी 4 दिवसातच देतात. तलाठीची तर 4 दिवसातच आली होती. 5 ते 6 दिवस समजून पकडा. ठीक आहे, तर 12 आणि 5 17 नोव्हेंबर आणि सोमवारपर्यंत काय आपली आन्सर की येऊन जाईल. ओके, ठीक आहे, 17 तारखेपर्यंत आपली काय आन्सर की येऊन जाईल, तेव्हा माहीतच होईल मुलांचा स्कोर किती आहे. ओके, सो आपण धर्मदायक निरीक्षाबद्दल जर पोल घ्यायचा असेल तर प्रशिक मॅथ अकॅडमी, मी आता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. माझा टेलिग्राम चॅनल आहे, तर तिथे तुम्ही जॉईन व्हा. तिथून आपण मग धर्मदाय आयुक्तालयचं जे आहे निरीक्षक, याच्यासाठी मुलांना किती स्कोर आला. ठीक आहे, तर त्याचा आपण एक पोल घेऊ. त्या पोलच्या अनुषंगाने आपल्याला समजेल की मुलांना किती मार्क आहेत. ओके, सो एक कटअपचा अंदाज त्यातून येऊन जाईल. ओके, सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो धन्यवाद विद्यार्थी. भेटूया मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.